लग्न जुळण्यासाठी थोडाफार ओळखीचा नात्यागोत्याचा धागा जुळायला हवा. उगाच बायोडाटा पाहून अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात. रात्री बेरात्री सुद्धा फोन येतात आणि सगळ्यांना उत्तर देणं शक्य नसतं. तर या 2-3 मिनिटांमध्ये ही आमची थोडक्यात कार्यपद्धती कशी आहे हे समजावून सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. पहिली गोष्ट, आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. लग्न जुळण्याच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने आपल्या समोर जो प्रश्न उभा राहतो की आजकाल लग्न जुळण्यासाठी अनेक अडचणी येतात, त्याच्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. मात्र त्या कारणावर उपाय शोधण्याऐवजी आपण फक्त एकमेकांवर आरोप करतो आणि दुसरीकडे आपण कमालीचे डिपेंडंट किंवा परावलंबी किंवा दुसऱ्यावर अवलंबून झालेलो आहोत, हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही. आता याच्यामध्ये एक तर आपल्याकडे पहिली गोष्ट हा पर्याय आहे की आपल्याकडे जो काही सोयऱ्याधाऱ्याचा नात्या गोत्याचा जो काही परिवार होता किंवा जो काही मध्यस्थ होता, ज्याला मधात्री म्हणतो, तर तो मध्यस्थ आपण कुठेतरी मारून टाकलेला आहे, त्याचा गळा आपण दाबून टाकलेला आहे. कारण पहिले जे काही सोयरी संबंधामध्ये नात्या गोत्यामध्ये मामा मावशे काके चुलत मामे लांबचे भाऊबंद जवळचे भाऊबंद सगळे हे आपल्या लग्नासाठी पुढाकार घ्यायचे. एखादा नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी विवाह योग्य झाली की ही लोक स्वतःहून पुढाकार घ्यायची, त्यांचा मानपान असायचा, सन्मान असायचा. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण काय केलं की लग्नाच्या ठिकाणी नको तो सोहळा आपण करत बसलो, नको तो दिखावा आपण करत बसलो आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्ही स्वतःला मर्द मराठे म्हणून घेत असताना 150 एकरावरचे आमचे मराठे या अनावश्यक खर्चापायी आता 1.5 गुंठ्यावर येत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. कुणाला याच्यामध्ये राग यायचं काहीच कारण नाही. आणि मग याच्यामध्ये ते जे काही लग्नाचा सध्या धिंगाणा सुरू आहे, प्री वेडिंग, डीजे, हळद, मेहंदी, हे जे काही चालू आहे, तर हे कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय, ही उत्सवप्रियता नेमकी कशासाठी आपण माजवतोय, ही गोष्ट आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. तो आपला विषय नाही. मग आता हे असं होत असताना मग आपला मध्यस्थ कुठेतरी बाजूला गेलेला असताना आपण लग्नाच्या ठिकाणी राजकारणी लोकांचे सत्कार करत बसलो आणि तो मध्यस्थ जेवला का उपाशी आहे का त्याचं आपल्याला ध्यान पण येत नाही. आम्ही मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून काही ठिकाणी हा पायंडा सुरू केला आणि हे सुरू केला असताना आता बरेच लोक आता मध्यस्थांचा सत्कार सुद्धा त्या लग्नाच्या ठिकाणी करू लागलेत. ही चांगली गोष्ट आहे. राजकारण्यांचा सत्कार करा, त्यांच्या घरी जाऊन करा ना. इथं लग्नाच्या सार्वजनिक ठिकाणी त्यांचं काय योगदान आहे या तुमच्या आमच्या विवाह संस्थेसाठी, समाज व्यवस्थेसाठी, तुमच्या आमच्या भल्यासाठी या राजकारणी लोकांनी काय केलं? मग त्याचा सत्कार कशासाठी करता? तो ग्रामपंचायतवाला तिथं त्याच्यापासून जे आमदारापर्यंत तुम्ही नावं घेता, तर त्यांना अख्खं गाव लुटून खाल्लेलं असते, तालुका तोंडी लावलेला असतं, तर त्याची तुम्ही सत्कार करत बसता. त्यांना शाली देता, नारळ देता, ते धाब्यावर विसरतात. आणि ज्यानं तुमच्या पंक्तीला पाणी वाढलं, स्वयंपाक केला, जळतर फोल्ड पत्रावळ्या लावल्या, इस्ताऱ्या घातल्या, मध्यस्थीपणा केला, त्याचं तुम्ही चुकूनही नाव घेत ना. ही आपली जी काही कृतज्ञता असलेली जी काही वृत्ती आहे, तर ही वृत्ती आपल्या कुठेतरी आपणच आपल्या पापासाठी किंवा आपल्या चांगल्या गोष्टीसाठी जबाबदार आहोत असं म्हणायला हरकत नसावी. मग मध्यस्थ दूर गेल्यामुळे मग आपल्याला कुठेतरी जे काही विवाह संस्थांच्या दुकानदार आहेत त्याच्याकडे कोणाकडे 100 रुपयापासून तर 5-5, 10-10 हजार रुपयाचे 2-2 लाखाचे या विवाह संस्थेचे पॅकेज होतं. मग त्यांच्याकडे पैसे भरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते आणि आपापल्या मनावर छातीवर, कारण हे व्हिडिओ ऐकणारे याच्यापैकी 90% लोक हे कुठं ना कुठं फसलेले आहेत, तर त्याने छातीवर हात ठेवून सांगावं की विवाह संस्थेच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? लग्न विवाह संस्थेच्या माध्यमातून जुळतात त्या कोणत्या की ज्या आपल्या ओळखीच्या आहेत, परिचयातल्या आहेत, ज्या नेहमीच्या आपल्या पाहणीतल्या आहेत आणि ज्या कुठेतरी मोबदला घेऊन त्याच्या बदल्यात त्या सेवा देतात, तर ते कुठेतरी लग्न जुळण्याचं प्रमाण तिथं असतं. तो एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. दुसरीकडे जी काही समाजाची विशिष्ट विवाह मंडळ आहेत ते वधूवर परिचय मेळावे घेतात, त्या माध्यमातून लग्न जुळण्याचंही प्रमाण असतं. मग आता आपल्याला बाकीचे काही पर्याय आहेत, मग त्या पर्यायामध्ये एक तर आपण काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की व्हिडिओ बनवला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? तर सध्याचा जो काही सोशल मीडियाचा जमाना आहे, तर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड आणि फसवणूक वाढलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर ओळखीच्या लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर तो एक विश्वासपात्र प्लॅटफॉर्म असू शकतो आणि त्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असतं असा आमचा अनुभव आहे. बाकीच्यांचा अनुभव काय वेगळा. बाकी जे काही आमचे जे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे, तर याचा लोकांनी अक्षरशः बाजार केलेला आहे. बाजाराच्याही पलीकडे तमाशा जर हा शब्द वापरता आला तर त्याचा सगळा तमाशा करून टाकलेला आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे काही ओळखीच्या लोकांचे 3-4 जे ग्रुप आहेत, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून दर 8-15 दिवसाला 1-2 लग्न हमखास जुळतं आणि त्याच्यामध्ये त्या ग्रुप ऍडमिनचा किंवा आमचा काहीच रोल नसतो. परस्परच ते ओळखीचे लोक बायोडाटे टाकतात, एकमेकांसाठी बोलतात आणि बोलल्याच्या नंतर मग तुमच्यासाठी हो आहे, आमच्या गावातलं नाही तमक्या गावातलं स्थळ आहे, मी तुमच्याकडे बायोडाटा पाठवतो, पाहून घ्या तुम्ही, आपण बोलणी करू, अशी लग्न जुळतात.
आणि बाकी जे काही आहेत तर आता काही लोकांनी तिकडं काही भागामध्ये दलाली सुरू केलेली आहे. तर त्या दलाल लोकांना तर आमचं वारंवार सांगणं असते की तुम्ही दलाली हा दलाली घेण्याचा विषयच नाही. कारण लग्न जुळवणं हे पुण्याचं काम आहे. पानपोई लावून पुण्य मिळवायचं असतं. पाण्याचा व्यापार करायचा नसतो, बाजार करायचा नसतो. तसं लग्न ही विवाह संस्था एक आपली तुमची आमची हजारो वर्षाची जुनी परंपरा आहे, एक संस्कृती आहे, एक त्याच्या मागे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. आणि मग ह्या परंपरेचं विकृतीकरण किंवा बाजारीकरण करणं हे म्हणजे कुठेतरी पापाचं काम आहे असं आम्ही समजतो. आणि जी लोक लोकांना फसवत असतील किंवा दलाली घेत असतील तर त्यांच्या अवलादी जर उद्या दारुड्या निघाल्या तर हे कमावलेल्या पैशाचं काय करसाल हाही प्रश्न त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. आमचा तो विषय नाही. तर असो, तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर व्हॉट्सअपसाठी आम्ही नेहमीच पर्याय सांगत असतो की तुम्ही 4-6 मित्र एकत्र या, एक स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, त्याचे ऍडमिन बना, 50-50 लोक त्याच्यामध्ये ऍड करा आपल्या ओळखीचे नात्या गोत्याचे, त्यांना सांगा 1-1, 2-2 ऍड करायला. त्याच्यातले 10-20% निष्क्रिय असतील त्यांना हाकलून द्या, काढून टाका. गुड मॉर्निंग वगैरे काही रिकामे मेसेज टाकू नका, कॉपी पेस्ट मेसेज टाकू नका. उगीच समाजाला अक्कल सांगणारे काही बुवा महाराजाचे कीर्तन करायचे, काही काही आता बाजारू व्हिडिओ येतात त्याचे, हे याच्यातून काही कोणी सुधारत नाही. कीर्तनानं समाजात सुधारला नाही. आणि कीर्तनाचं काय सध्या आता धिंगाणा चालू आहे वारकरी परंपरेचा तुम्ही बघितलं असेल की लवांडे कुठले तरी संग्राम भंडारे, तो आहे आपला विषय नाही, आपण सोशल मीडियावर पाहतो. तर हे यांनी सगळं ते विकृतीकरण केलेलं आहे की शेवटचे संत जे गाडगे महाराज झाले तर गाडगे महाराजाच्या नंतर कोणी संत झालेलं नाही. हे सगळे बुका लावून तुका सांगणारे महाराज आहेत, फक्त समाजाला अक्कल सांगतात आणि भरमसाठ कीर्तनाच्या माध्यमातून फिया घेतात आणि दुसऱ्याला सांगतात परमार्थ करा. तर हे यांच्यावर आता ह्या सुद्धा दुकानदार यांच्या बंद केल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं. की वारकरी जो ईश्वर असेल, ईश्वराची भक्ती असेल, तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा असतेचा प्रश्न असतो. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा असेल त्यांनी तो भक्ती मार्ग निवडला पाहिजे. मात्र लोकांना वर्गण्या मागून, गोरगरिबाकून वर्गण्या जमा करून गावामध्ये सप्ते उभे करायचे आणि कीर्तनाचे फड रंगवायचे आणि या लोकांना फिया द्यायच्या, हे कुठेतरी बंद करा. त्याच्या बदल्यात वधूवर परिचय मेळावा घ्या, बऱ्याच लोकांची लग्न जुळतील, विधवा परिचय मेळावा घ्या, परित्यक्त्यासाठी घ्या, घटस्फोटीसाठी घ्या, जी काही बेकार मुलं आहेत तर त्यांच्यासाठी रोजगार मेळावा घ्या. असेही पर्याय तुमच्याकडे असू शकतात. बाकी ह्या गोष्टी बऱ्याच जणांना पटत नाहीत. काही काही लोक आम्हाला मग नंतर फोन करून तुम्ही आमच्या याच्या मागे लागले काय, तुम्ही असं तसं बोलत असतात. तर असो, तो आपला विषय नाही. तर हा एक व्हॉट्सअपचा एक पर्याय आहे. किंवा तुम्हाला ते जर स्वतःचे ग्रुप तयार करायचे नसतील तर आमचं वेबसाईट किंवा प्ले स्टोअरला जाऊन लग्न अक्षता टाईप करा किंवा मराठा लग्न अक्षता टाईप करा. त्याच्यावर मोबाईल नंबर टाकून ओटीपी आला की तालुका जिल्हा नाव निवडून आपले प्रोफाईलवर क्लिक करा, तिथं तुमची नोंदणी करा. नोंदणी केल्याच्या नंतर त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत आणि तिथं नोंदणी झाल्याच्या नंतर 2-3 दिवसात तुम्हाला एक आमच्या ग्रुपची लिंक येते. तो ग्रुप तुम्ही व्हेरीफाईड लोकांचा जॉईन करा. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला ओळखपत्र टाकणं कंपल्सरी आहे. दुसरा एक पर्याय असा आहे की त्याच्यावर पण त्या ऍप्लिकेशनवर भरपूर सारे बायोडाटा येतात. त्या ठिकाणी तुम्हाला 2 रिक्वेस्ट फुकट टाकता येतात. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या रिक्वेस्ट जर तुम्हाला टाकायचे असतील तर खाली सेटिंगवर शेअरचं बटन आहे. शेअर ऍप जर तुम्ही केलं तुमच्या मित्राला तर तिथं तुमच्या मित्राला ती लिंक गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुमचा रेफरल कोड जातो. त्यांनी ते ऍप डाउनलोड केलं किंवा त्याला ओपन केलं आणि तुमचा रेफरल कोड जर त्याच्यामध्ये टाकला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉईंट मिळतात. अशी जर तुम्ही 10-20 मित्रांना जरी रोजचं शेअर केलं तर 20 रिक्वेस्टचे तुम्हाला पॉईंट भेटतील. दुसरा एक पर्याय असा आहे की तुम्ही स्वतःचं लग्न जुळवत असताना तुमच्या नात्या गोत्यातील, परिचयातील, गरीब घरची, श्रीमंत घरची एखादं स्थळ जर तुमच्याकडे असेल मुलीचं, तर त्या मुलीच्या स्थळाचा बायोडाटा आणि फोटो आमच्याकडे पाठवा आणि ओळखपत्र सुद्धा पाठवा. आम्ही त्या याच्यावर ते अपलोड करू आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला 10 बायोडाटे किंवा 10 रिक्वेस्टचे पॉइंट्स आम्ही तुम्हाला मोफत देऊ. म्हणजे एकाच 10. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं वेळ देतो 5-10 मिनिटं, तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश, त्याच्या मागची भूमिका, शेअर करण्यामागची भूमिका, उद्देश हा आहे की इतरांना सुद्धा माहिती होईल आणि कुणाची पैशानं फसवणूक होणार नाही. आणि मग ही सगळ्याची सामूहिक जबाबदारी असते, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. तुमच्या गावामध्ये जर दरवर्षी एखादा काही कार्यक्रम होत असतील, कबड्डीचे सामने, क्रिकेटचे सामने, कीर्तन सप्ताह, हे इत्यादी ज्या काही सार्वजनिक सांप्रदायिक गोष्टी होत असतील तर त्या गोष्टी ऍज इट इज ठेवा. मात्र जर 7 दिवसाचा सप्ताह होत असेल तर त्याच्यामध्ये 1 दिवस वधूवर परिचय मेळावा ठेवायला सांगा, 1 दिवस रोजगार मेळावा ठेवायला सांगा. काही फरक पडत नाही, चांगली गोष्ट आहे ती, त्याच्यातून लग्न जुळतील. मात्र हे आपल्याला करायचं नाही करायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि दुसरीकडे हा एक प्लॅटफॉर्म झाला. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे आम्ही एक मेंबरसाठी व्हिडिओचा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आणि आमच्याकडे जी काही स्थळं प्राप्त होतात विशेषत्वाने, ज्यांच्यासोबत आपण थेट संपर्क करू शकू किंवा डायरेक्ट मध्यस्थी करू शकू, तर अशा लिमिटेड लोकांसाठी, कारण सगळ्यांना उत्तर देणं शक्य नसतं, महाराष्ट्रभरातून अनेक फोन येत असतात आणि आम्ही वारंवार सांगत असतो की आम्हाला फोन करू नका. तर ते तुम्हाला त्याच्यासाठी तुमचं मेंबरचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. ते युट्यूबचे चार्जेस मला वाटतं 29 रुपये काहीतरी आहेत. तर 29 रुपये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, कारण ते फ्री नाहीये.
आणि त्याच्या बदल्यात त्याचाही एक आम्ही त्याच्यासोबत ग्रुपची लिंक देतो आणि अशा फक्त मेंबर्स लोकांचा एक ग्रुप आम्ही तयार करत आहोत. आणि तो ग्रुप तयार केल्याच्या नंतर मग आपल्याला सगळ्यांनी मिळून काय करता येईल. त्याच्यानंतर आमच्याकडे काही स्थळं अशी येतात की बरेच जण असे सांगतात की आमचा बायोडाटा कुठं ग्रुपवर शेअर करू नका मुलींच्या बाबतीत, कारण त्या लोकांना त्रास होतो. आणि मग त्यांची मोगम माहिती आम्ही देतो. त्यांच्यासोबत जे काही स्थळं असतात तर संपर्कात जर ते जुळती मिळती असली तर त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेण्याचा प्रयत्न करतो. फक्त हे मेंबरसाठीच आहे. तर तुम्ही खालचं जॉईन बटनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला ते मेंबरचं सबस्क्रिप्शन घेता येईल. बाकी तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ.